सध्या महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदांसाठी जबरदस्त हालचाली सुरू आहेत। एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर कशी लॉबिंग सुरू आहे, कसे स्वीकृत नगरसेवक या एका पदासाठी शिंदेच्या घराबाहेर पदाधिकारी गिरट्या मारतायत, यावरचा आपण एक व्हिडिओ जो आहे तो मगाशीच केलेला आहे। आता या सगळ्यात ठाकरेंची सेना आणि मनसे या दोन पक्षामध्ये याच स्वीकृत नगरसेवक पदासाठी धुसफूस सुरू असल्याच्या देखील चर्चा होत्या। आता या विषयाची एक नवी अपडेट समोर आली आहे। ठाकरेंच्या सेनेला एकूण 3 नगरसेवक स्वीकृत म्हणून मुंबई महापालिकेत पाठवता येत आहेत। त्या 3 स्वीकृत नगरसेवक पदांमधून मनसे ही एक स्वीकृत नगरसेवक पदासाठी ठाकरेंच्या सेनेकडे आग्रही असल्याचं सांगितलं जात आहे। आम्हाला त्यातलं 3 पैकी एक स्वीकृत नगरसेवक पद जे आहे ते आम्हाला द्या अशी मागणी कुठेतरी होत असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे। मात्र या सगळ्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून अगोदरच 3 नगरसेवकांची नावे ठरल्याची माहिती होती आणि त्यावरून मनसेच्या संदीप देशपांडे यांनी व्हॉट्सअप स्टेटसवरून टोला देखील लगावला होता। देशपांडे यांनी 20 फेब्रुवारीला व्हॉट्सअप स्टेटसवर लिहिलेलं, कोत्या मण्याच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये, म्हणजे अगदी नाव न घेता त्या निर्णयावर देशपांडे यांनी ठाकरेंच्या सेनेला टोला लगावलेला। मात्र आता याच विषयात अपडेट आली आहे की अखेर उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या मनसेला स्वीकृत नगरसेवक पद जे आहे ते न देता आलं असलं तरी 2 प्रभाग समितींची अध्यक्षपद जे आहे अध्यक्षपद हे देण्यास ते तयार झालेले आहेत। ठाकरेंची सेना ही मनसेला समित्यांचे अध्यक्षपद देण्यास तयार झाले। नेमकी ही नवी अपडेट काय आहे, या विषयाला घेऊन कोणती घडामोड झालेली आहे, सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मुंबई महापालिकेतील प्रभाग समिती अध्यक्ष पदांवरून महत्त्वाची चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांच्या वतीने माध्यमे देत आहेत। मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या संख्याबळानुसार ठाकरे यांच्या शिवसेनेकडे तब्बल 7 प्रभाग समित्यांची अध्यक्षपदे येत आहेत। मात्र आपल्या मित्रपक्ष असलेल्या मनसेला त्यापैकी 1 किंवा 2 प्रभाग समिती अध्यक्षपदे देण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचं काही वेब आर्टिकल मधून सांगितलं जात आहे। मनसेकडून सुरुवातीला ठाकरेंच्या शिवसेनेकडे त्यांच्या कोट्यातील स्वीकृत नगरसेवक पद देण्याची मागणी करण्यात आली होती। मात्र ठाकरे गटाने आपल्या कोट्यातील 3ही स्वीकृत नगरसेवक आपल्या पक्षातूनच देण्याचा, म्हणजे शिवसेनेतूनच देण्याचा निर्णय घेतल्याचं राजकीय वर्तुळातून सांगण्यात आलं। मग या विषयावरून देशपांडे यांनी ते स्टेटस ठेवल्याची चर्चा झाली। ते कोत्या मनाचं स्टेटस जे मी मगाशी उल्लेख केला, मग तो स्टेटस ठेवल्याची एक चर्चा झाली। आता या पार्श्वभूमीवर मनसेचं समाधान करण्यासाठी प्रभाग समिती अध्यक्ष पदाचा पर्याय पुढे आल्याचं बोललं जात आहे। म्हणजे स्वीकृत नगरसेवक पद जे आहे ते न देता आलं तरी प्रभाग समितीचं अध्यक्ष पद देऊ असं एक चर्चा सुरू आहे। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या उपस्थितीत मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार आणि ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांच्यात बैठक झाल्याची माहिती मिळाल्याने या सगळ्या चर्चांना आता उधाण आलंय। याच मनसे शिवसेना बैठकीत प्रभाग समिती अध्यक्षपद वाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचं समजतंय। अजून 1 ते 2 फेऱ्यांच्या बैठका होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर यावरचा काय तो अंतिम निर्णय जो आहे तो होऊ शकतो, अशी माहिती ही माध्यमे सूत्रांच्या हवाल्याने देत आहेत। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच ठाकरे बंधू एकत्र आले होते। मात्र निवडणुकीनंतर अवघ्या काही महिन्यांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये दुरावा निर्माण झाल्यासारखं चित्र निर्माण झालं। राज ठाकरेंना एकत्र येऊन देखील, म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येऊन देखील चांगलं यश न मिळाल्याने, मुंबईमध्ये चांगलं यश न मिळाल्याने आणि नंतर त्या निवडणुकीनंतर शिंदे यांच्यासोबत झालेली भेट या सगळ्यात लक्षवेधी ठरली आणि कुठेतरी मग युतीत मिठाचा खडा पडतोय का असा प्रश्न निर्माण झालेला। मात्र आता या सर्व घडामोडींनंतर पुन्हा दोन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून चर्चा करत असल्याचं पाहायला मिळतंय। आता हे तर स्पष्ट दिसतंय की ठाकरेंची सेना त्यांच्याच नगरसेवकांना स्वीकृत नगरसेवक म्हणून मुंबई महापालिकेत पाठवतील। त्यात साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक यांच्यासारख्या नेत्यांची या नावांची एक चर्चा आहे आणि त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती माध्यमे देतात आणि म्हणूनच मनसेला स्वीकृत नगरसेवक पद मिळण्याची शक्यता जवळपास संपल्यात जमा आहे। यामुळे आता प्रभाग समिती अध्यक्षपद मनसेला देण्याबाबत ज्या चर्चा सुरू आहेत त्यानुसार पुढे काही अंतिम निर्णय होतोय का हे पाहण्यासारखं असेल। तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।